महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी। 30 जुलैपासून राज्यात धर्मस्वातंत्र्य कायदा अधिकृत लागू। बेकायदेशीर धर्मांतरास आता प्रतिबंध येणार। तर धर्मस्वातंत्र्य कायद्याला कोर्टात आव्हान देणार। प्रकाश आंबेडकरांची भूमिका। उत्तम शिक्षण मंत्री कोण? तर फडणवीस हे मोदींनाही माहिती आहे। पंतप्रधान मोदींची फडणवीसांसोबत चर्चा। संजय राऊतांचा दावा। देशाला उत्तम शिक्षण मंत्री मिळो अशी सर्वांची इच्छा। संजय राऊत यांची प्रतिक्रिया। संजय राऊतांना भांडूपमध्ये नगरसेवक ठरवण्याचाही अधिकार नाही। राऊत राहणाऱ्या वॉर्डात वर्षानुवर्ष भाजपचा नगरसेवक। संजय राऊतांनी भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या नादी लागू नये। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची संजय राऊतांवर टीका। विकसित महाराष्ट्राचा संकल्प फडणवीसच पूर्ण करू शकतात। राऊतांच्या दाव्यावर मंत्री बावनकुळे यांचं उत्तर। मोदी शहांमधील संघर्ष आणि मुख्यमंत्री दिल्लीत जाणार हे सामना ठरवत नाही। सामनाच्या रोखठोकवरून मंत्री उदय सामंत यांचा निशाणा। बकवास बातम्यांमुळे सामनाचा खप काही लोकांपुरता मर्यादित। सामनाच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याने त्याकडे लक्ष देत नाही। पुढी सोडणं हा संजय राऊतांचा व्यवसाय झालाय। सामनातील बातमीवरून संजय शिरसाट यांची राऊतांवर टीका। राज ठाकरेंच्या आरोपामागे गंभीर सत्य दडलंय। सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणावर राऊतांचं वक्तव्य। सिद्धिविनायकच नाही तर सर्वच मंदिरात चोरी होते संजय राऊत यांचा दावा। सिद्धिविनायक मंदिराबद्दल राऊतांनी न बोललेलंच बरं। आदेश बांदेकर ट्रस्टी असताना घोटाळ्यांचे आरोप झाले होते। त्यावेळी मंदिरात कोणते घोटाळे झाले त्याचा खुलासा राऊतांनी करावा। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं आव्हान। एकनाथ शिंदेंच्या क्लस्टर योजनेवर मंत्री गणेश नाईकांची नाराजी। 30 वर्षही न झालेल्या इमारतीचा क्लस्टर योजनेत समावेश करण्याचा प्रयत्न। गणेश नाईकांचा आरोप। माझ्या नादाला लागाल तर त्याला त्याची जागा दाखवणार। नाईकांचा एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष इशारा। एकनाथ शिंदेंच्या त्यांच्या जिल्ह्यात काय करावं हे निर्णय घेण्यात ते सक्षम आहेत। गणेश नाईकांना त्यांच्याच पक्षात कोण विचारत नाही। गणेश नाईकांनी शिंदेंना दिलेल्या इशाऱ्यावर संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। अभिजित दिपकेंना भेटायला गेलेल्या आमदारांना एकनाथ शिंदे यांनी चांगलंच झापलं। महायुतीची भूमिका ठरलेली नसताना दिपकेंनी परस्पर त्यांना भेटल्याने संजय शिरसाट, बच्चू कडू यांना शिंदेंकडून विचारणा करण्यात आलेली आहे। संजय शिरसाट आणि बच्चू कडूंच्या मनात नेमकं काय आहे स्पष्ट करावं। प्रसिद्धीसाठी अशा प्रकारची नौटंकी करणं बंद करावं। अभिजित दिपकेंसोबतच्या भेटीवरून प्रवीण दरेकर यांची टीका। आम्ही महायुतीमध्ये आहोत म्हणून दरेकरांनी सल्ला दिला असेल। दरेकरांच्या टीकेवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तर अभिजित दिपकेंनी विद्यार्थ्यांसाठी केलेल्या आंदोलनाला मोदींनी न्याय दिला। हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे। उदय सामंत यांचं स्पष्टीकरण। अभिजित दिपकेंना राहुल गांधी असेपर्यंत सरकार बदलणं शक्य नाही। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचंही वक्तव्य। अभिजित दिपकेंच्या अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च कसा भागवला? सुरतमधील आरटीए कार्यकर्ते अमित तिवारींकडून चौकशीची मागणी। अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी। कॉक्रोच जनता पार्टीसह काही संस्थांच्या फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू। गैरवापर असल्यास कारवाई होणार। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा। सीजेपीला विदेशी फंडिंग होत असेल तर ते गृहमंत्र्यांचं अपयश। दिपकेंचा पलटवार। सीजेपीच्या कोर कमिटीची छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी बैठक। सीजेपीचे कोर कमिटीचे देशातील 15 ते 20 प्रमुख सदस्यांसोबत अभिजित दिपके चर्चा करणार। छत्रपती संभाजीनगरातील दिपकेंच्या घरी बैठक होणार। सीजेपीच्या पुढील ध्येय धोरण भूमिका ठरवण्यासाठी होणार महत्त्वाची बैठक। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेने लावलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे फोटो नाही। पुण्यात शहांच्या दौऱ्यासाठी लावलेल्या बॅनरवरून राऊतांचा निशाणा। शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे खोटे आणि भंपक। राऊतांची टीका। देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करण्याची राऊतांची लायकी नाही। नितेश राणे यांची टीका। पत्राचाळ प्रकरणी राऊत जेलमध्ये जाऊन आले ते 420 आहेत। खिचडीमध्ये पैसे खाणाऱ्या 420 गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये। नितेश राणेंचा हल्लाबोल। राऊतांनी आधी स्वतःच्या होर्डिंग्सकडे नीट पाहावं। ठाकरेंच्या होर्डिंगवर सर्वात मोठा फोटो राऊतांचा। मग तुम्ही स्वतःला बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठं समजता का? शहांच्या बॅनरवर केलेल्या टीकेवरून नवनाथ बन यांचा राऊतांना उत्तर। पंढरपुरात खासदार संजय राऊतांविरोधात भाजपसह मित्रपक्षाचं आंदोलन। संजय राऊतांनी जयकुमार गोरेंवर केलेल्या टीकेवरून भाजप कार्यकर्ते आक्रमक। पुन्हा असं वक्तव्य केल्यास तोंडाला काळा फासू असा इशारा। काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंचे दुधाने पाय धुतले। पाय धुतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नाशिकमध्ये महाजनांकडून दीपाली बेळेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। पंचवटीत 65 वर्षीय दीपाली बेळेंचा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिकमध्ये जात बेळे कुटुंबियांची भेट।
नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरुवात. खड्ड्यांमुळे 5 जणांचा जीव गेल्यानंतर पालिकेला जात. मंत्री गिरीश महाजनांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर रस्ते दुरुस्तीची कामं हाती. बीड नगर परिषदेत सत्ताधारी गटातील नाराजीमुळे सत्तांतराच्या चर्चा नव्हे. क्षीरसागर बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या हालचालींमुळे आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील सत्तेसमोर नवं राजकीय आव्हान उभं राहण्याची शक्यता. 0 ते 5 वयोगटातील मुलांवर केंद्र शासनाच्या क्लॉकियर इम्प्लांट योजनेतून उपचार केले जाणार. मिरजमध्ये आयोजित महाआरोग्य शिबिरात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती. शिबिरात हजारो रुग्णांनी सहभाग नोंदवला. ईडीने भोंदू अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवे पुरावे सादर केले. 1,000 रुपये किमतीच्या अंगठ्यांची जोडी भक्तांना 2,62,000 लाखांना विकली गेली. जप्त केलेले अंगठ्या बनावट असल्याचं उघड. ईडीने कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये हा प्रकार उघड झालेला आहे. बारामतीच्या कोऱ्हाळेमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलंय. वारकऱ्यांशी संवाद साधत वारीतील अनुभवाबद्दल माहिती जाणून घेतली. शिर्डीतील साईबाबांच्या हयातीतील श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या ऐतिहासिक मूर्तीसाठी लिंडीबागेत 2 स्वतंत्र मंदिरं उभारणार. साईबाबा संस्थानाचा हा निर्णय 108 वर्षांपासून संग्रहालयात जतन असलेल्या या मूर्तींची लवकरच आता विधिवत प्रतिष्ठापना होणार आहे. नाशिकच्या 350 वर्ष जुन्या पेशवेकालीन नवशा गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त आता भाविकांची मोठी गर्दी. मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट. ठाण्याच्या मुरबाडमध्ये कल्याण माळशेज महामार्गाची दुरावस्था. मुरबाड ते सरळगाव या रस्त्यादरम्यान खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालवताना चालकांची तारेवरची कसरत. बीडमध्ये अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर धायगुडा पिंपळा गावाजवळ भला मोठा खड्डा. पाऊस पडल्यावर वाहन चालकांना करावा लागतो अडचणींचा सामना. जालन्याच्या परतूरमध्ये मापेगाव इथल्या रस्त्याची दुरावस्था. चिखलातून वाट काढण्याची शाळकरी विद्यार्थ्यांवर वेळ. रस्ता दुरुस्त करण्याची विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मागणी. नंदुरबार मार्गे धावणारे खानदेश एक्सप्रेस आता आठवड्यातून 6 दिवस धावणार. नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश. विद्यार्थी, नोकरदार आणि राजकीय नेत्यांना मुंबई जाण्यासाठी आता खानदेश एक्सप्रेस अत्यंत महत्त्वाची रेल्वे. नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत मोफत प्रवास मिळणार. शाळेपासून घर लांब असणाऱ्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण उपक्रमाअंतर्गत मोफत प्रवास किंवा वार्षिक 10,000 रुपये मिळणार. गुजरातच्या नेत्रंगमधील घणीखूट धबधब्याजवळ कर्जत नदीचं रौद्र रूप पाहायला मिळालं. पर्यटकांचा आवडता धबधबा आता धोकादायक बनलाय. कर्जमाफीऐवजी कर्जमुक्ती द्या, शेतीमालावरील बंदी उठवा आणि हमी भाव द्या, अशा विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्टला नांदेडमध्ये राज्यस्तरीय शेतकरी परिषद घेण्यात येणार. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांची माहिती. वाशिम जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेतील 54,107 शेतकऱ्यांची यादी जाहीर. मात्र तांत्रिक अडचणी आणि अपूर्ण आधार प्रमाणीकरणामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित. धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्याला फक्त 211 रुपये पीक विमा, 700 रुपये उसने घेऊन दिव्यांग शेतकऱ्याने पीक विमा भरला होता. दिव्यांग दाम्पत्याचा अवघा 1.5 एकर शेतीवरच उदरनिर्वाह. अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभेआधी गोंधळ. सभासदांचा अपमान केल्याच्या आरोपावरून महिला सदस्य आमनेसामने. जिल्हाबाहेरील सभासद करण्याच्या प्रस्तावाला विरोधकांचा विरोध. वाशिम शहरात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई. शहरातील काही पानटपऱ्या बंद करून त्यांना नोटीस पाठवल्या. प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास दुकान सील करण्यात येणार. नवी मुंबईच्या कोपरखैराणे पोलिसांकडून पानटपऱ्यांवर कारवाई. 10 गुन्हे दाखल तर 19,962 रुपयांचा मुद्देमाल जप्त. शेगाव नगर परिषदेने शहर सौंदर्यीकरणासाठी खरेदी केलेलं साहित्य नगर परिषदेच्या आवारातच अडगळीत पडल्याचा आरोप झालेला आहे. नागरिकांच्या पैशांचा अपव्यय झाल्याचा सवाल आता उपस्थित झालाय. प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची मागणी करण्यात येते. कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पातील 329 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी 102 कॅमेरे बंद असल्याचं समोर. यामुळे पोलीस तपास आणि वाहतूक व्यवस्थापनात अडथळे. पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून तातडीने दुरुस्ती आणि चौकशीचे आदेश. जन्मदात्या बापानेच आपल्या 2 मुलांवर झोपेत असताना कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. जळगावच्या चोपडा तालुक्यातील वडती गावात ही घटना घडली. हल्ल्यात 13 वर्षीय मुलीचा मृत्यू तर 11 वर्षीय मुलगा गंभीर. आरोपी बापाला बेड्या. वाशिम नगर परिषदेच्या व्यापार संकुलातील दुकानाचं पीओपी छत कोसळल्याची घटना सीसीटीव्हीत कैद. पावसाचं पाणी साचल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप. कोणतीही जीवितहानी नाही.
जळगावच्या चाळीसगावमध्ये 7 वर्ष बालिकेवरील अत्याचार प्रकरणी न्यायालयाकडून आरोपीला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा तसंच 20,000 रुपयांचा दंड आणि पीडितेला 25,000 रुपये भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश.